स्थानिक चुनाव को लेकर राजनीतिक गलियारों से दिन ब दिन बयानबाजी का सिलसिला जारी है। अब ऐसे में मनसे नेता संदीप देशपांडे ने भारतीय जनता पार्टी को आड़े हाथ लेते हुए पक्ष के विवादित बयान पर अपना पलटवार करते हुए कहा कि भाजपा सरकार के कार्यकाल में एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपति थे, वे भी मुसलमान ही थे। उनका यह बयान मुंबई में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस से सामने आया है। गौर से सुनिए आखिर क्या कहना है देशपांडे का। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो काल भारतीय जनता पक्षाचे लोक रेटतायत की लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला, न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम महापौर झाला, मग मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का? मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल, पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले। मग मुस्लिम म्हणून त्यांनी राष्ट्रपती केलं का, त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का, काय म्हणून राष्ट्रपती केलं? या महाराष्ट्राने बॅरिस्टर AR अंतुलेंसारखा मुस्लिम मुख्यमंत्री सुद्धा पाहिलाय। मग तो मुस्लिम होता म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का त्यावेळेला? हा एक प्रश्न निर्माण होतो। का आपण ज्याला निवडून देतोय त्या माणसाची मानसिकता धार्मिक आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आता माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब हे मुस्लिम मानसिकतेचे होते का, किंवा ते धार्मिक कट्टर मुस्लिम धार्मिक मानसिकतेचे होते का? आणि जर ते तसे असते तर आपण त्यांना निवडून दिलं असतं का? त्यामुळे मानसिकता महत्त्वाची आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो। याची उत्तर माझ्याकडे आज नाही आहेत। मला असं वाटतं समाजाने याच्यामध्ये व्यापक चर्चा करून याची उत्तर शोधली पाहिजे। मी काय याची उत्तरं शोधायला बसलेलो नाही किंवा मी याची उत्तरं देत नाहीये, पण याच्यावर चर्चा होऊन समाजाने याची उत्तरं शोधली पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, न्यूयॉर्क शहरामध्ये बघितलं तर 50% अधिक परप्रांतीय राहतात। मग त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित असतील, पाकिस्तानी स्थलांतरित असतील, बांगलादेशी स्थलांतरित असतील, आफ्रिकन स्थलांतरित आहेत, काही साऊथ अमेरिकेचे मेक्सिकन स्थलांतरित आहेत। मग हे जे परप्रांतीय होते जे बाहेरच्या देशातनं तिकडे आलेले आहेत, ज्यांची 50% नागरिकता ही आता अमेरिकन झालेली आहे, हे जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांना सुद्धा सिटिझनशिप अमेरिकेची 2018 साली मिळाली आणि 2025 साली ते महापौर झाले। हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये। मग असा 7 वर्षापूर्वी ज्याला नागरिकता मिळालेली आहे तो महापौर झाल्यावर तिथला मूळचा जो अमेरिकन रहिवासी आहे त्याला हे पटेल का?